चला आलो परत एकदाच मला भेटायला. ह्याला पाठी कोण आहे रे? मला काल रात्री बोलतोय सकाळी 5ला जाऊ आपण रनिंगला. ह्याला उठलाय 8:30ला, 5ला रनिंगला जायच्या वार्ता करते. त्याच्या आईला विचारलं काय उठला का नाही? ज्या आई बोलते काय कामाचा नाही बोलते, नुसतं रात्र बोलते मोबाईलवर, नुसतं त्या पोरींशी बोलते चॅटिंग, नुसतं बोलत असं बघावं. तेव्हा नंतर बोलायच्या आईला ब्लॉग तर माझंच आहे, मला तर दिसू दे. घेतला मोबाईल, आरशात करायला लोक झूम झूम करत. घेतला हातात रॉड, वाईस गार गार गार, वर खाली वर खाली वर खाली वाईस फिरत होतं. वाईस होते बोले बायसेप, वाईस जाईन मग रनिंगला. घ्यायला नाही आरशात बायसेपचा व्ह्यू. वाईस बायसेप फुगल्यावर काय वाटतंय बघू, आता तुम्हाला दाखवतो कसा आहे बघा. एवढा काय मोठा नाही बायसेप, पण हाय ठीक आहे. 4-5 जणांना मारू शकतो एवढा हाय बायसेप ना. नक्की सांगा तुम्ही किती मोठा बायसेप वाटत्या, बारीक मोठा. मग ठोकली धाव, गेलो गडबलच्या इकडे धावायला. धावतोय व्हायसा इकडं तिकडं बघित जात होतो आपला. ह्या आला इकडचा व्ह्यू घ्यायला माझा, थोबार दाखवायला. काय थोबार दाखवतेस माझा, मला धावताना होते नाही थोबार दाखवतेस. ठेव चल या आयला पुढं जाते तर काय थांबला गडी. हा मला होतं दम लागलाय, माझे नाव व्हायचं. मग वाशी डोक्यात टूप पेटली, त्याचा आत्मविश्वास वाढवला. भावा आज खेळायला जायचं आहे, मॅच आहे तुझी रोला, वर्षाने एकदा धावत जाणार तर असंच होणार. ह्या आमच्या गावातल्या पोरी मिसळ खाया सकाळ 10वीचा एक पेपर चालू आहेत ना, सराव परीक्षाचं. आणि ही एकच आमच्या गावातली आहे, ही बाकीचे कुठले दुसरी काय माहीत नाही मला. पण त्या आम्हाला बघून लाज होत्या. काकांना विषय होत्या, काका वडापाव आहेत का, मिसळ आहे काय, काहीतरी द्या आम्हाला, लय भूक लागले. लगेच मला आर्य बोलतोय ही पोरगी कोण आहे रे, लय बघते. मी त्याला बोललो अरे वासाऱ्या, ती आपल्याकडे बघते का, तर ही 2 माकरा कोण इथं बसली. चला मग शेवट गोड करतो प्रॅक्टिसने. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.